चला भैरवनाथ धुतुम आणि आपण पाहिला तर युवा अक्षित 11 नांदगाव मॅचला सुरुवात होते. चला पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील आमचे आत्माराम कोळीसर आणि पप्पू गायकवाड. 3 ओव्हरची मॅच होईल दुसऱ्या फेरीतील. आणखी एक सामना आहे आपल्या जवळ आजच्या दिवसातील, कारण सकाळच्या सत्रामध्ये मात्र 2 सामने जिंकले. जय बापदेव 11 पाली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. दोन्ही संघाचे 12 बिया इथे धुतुम संघाचा आलाय. नांदगाव संघ आपला एक 12वा प्रतिनिधी पाठवा. मॅचला सुरुवात होतोय दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. दुसऱ्या आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचला सुरुवात. एका साईडला विचार केला तर युवांश अक्षित 11 नांदगाव आणि त्याच्या समित आपण पाहिलं तर ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई इथे मात्र पराभूत झाली. आता मात्र दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये धुतुम त्याच्या समित आलाय. चला मॅचला सुरुवात होतोय. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच. तर गोलंदाज येतोय प्रणित ठाकूर. अगोदरच्या मॅचचा बॅट चेंडू स्ट्राईक वरती फलंदाज मनीष कुटले. गेम ऑन. पहिला चेंडू ते तडाका. कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केलाय सीमा रेषा पलीकडे हा षटकार. मात्र गुंजतोय. एका साईडला मात्र परेश ठाकूर आहे भैरवनाथ धुतुम संघाचा. अपोजिटला चांगली मॅच रंगल, चांगला बॅटल रंगेल. आणखी एक फटका पडतो. इथे काय घडला आणि ते पाहिला तर पहिला झटका मिळेल युवांश अक्षित 11 नांदगाव संघाला. इथे आपण पाहिलं तर मनीष कुटलेच्या बॅट मधून एक षटकार आला, त्यानंतर विकेट प्राप्त झाला. 3 ओव्हरची मॅच आहे. जास्त वेळ घेऊ नका. लगेच चला फलंदाज आतमध्ये जायचं आहे. पण जास्त वेळ राहिला नाही आपल्याकडे. 4:29 झाली. घड्याळामध्ये पाहिलं तर सूर्यनारायण मात्र आपल्यासाठी थांबणार नाही. निसर्गाची देणगी आहे, ते सातत्याने मात्र आपल्यासाठी थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक विकेट प्राप्त केला. गोलंदाज प्रणित ठाकूर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता येतोय मनीष कुटले गेला. आता मात्र मनीष फडके येतोय. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. गोलंदाज भैरवनाथ धुतुम संघाचा मात्र प्रणित ठाकूर. तर पहिलं षटक घातलं तर आपण पाहता षटकातील पुढचा चेंडू पेकण्यासाठी सज्ज. रिव्हर्स अटेंड करायचा होता, पण ते जाणलं होतं गोलंदाजाने. आताचा चेंडू मात्र डॉट जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिला 1/6 आकड्यावरती थांबली. 1/6 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. प्रणित ठाकूर गोळीच्या मार्कवर. समोर मात्र आपण पाहिलं तर मनीष फडके. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हलवार पद्धतीने फटका सजवला. आपण पाहिलं तर मिडविकेटचं क्षेत्र गेल. चेंडूला आडवे पेकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती 1 बाद.
पहिला सत्र चालू आहे. आपण पाहिलं तर युवा अँड अक्षित 11 नांदगाव आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर भैरवनाथ दोतुम. स्ट्राईक वरती आता प्रतीक येतोय. गोलंदाज प्रणित ठाकूर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने मात्र प्रयत्न हटवला आणि त्यानंतर हा चेंडू जातो डॉट. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती एक बाद. 3 ओव्हरची मॅच आहे. परंतु मगाशीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला नांदगाव संघाने चांगली गोलंदाजी केली होती आणि मॅच जिंकला होता. 5 षटकामध्ये 39 धावेचा टार्गेट होता, तो डिफेंड केला होता प्रणित ठाकूर गोलाच्या मार्कवर. आताचा चेंडू आपण पाहिला तर हलवार पद्धतीने कट केलाय. फसलेप मध्ये चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. एक ओव्हर कंप्लीट झाली. जास्त बेल घेऊ नका, एक तरफ टीम मीटिंग करू नका. लगेचच आपण क्षेत्रक्षेत्र सजवा. भरपूर सामने आहेत आज आपण पाहिला तर. आणखी एक सामना आहे जो मात्र जय बापदेव 11 पाली हा संघ सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला 2 सामने जिंकलाय. वाट पाहतोय या मॅच मध्ये जो जिंकेल तो आमच्या समित मात्र येईल आणि त्यानंतर मात्र आणखी तिसरा संघ सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. आज या स्पर्धेचा मेगा फिनाले अंतिमचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले आहे. कोण मात्र या ट्रॉफीवरती नाव कोरवेल. पहिल्या दिवसामध्ये मिहिर स्पोर्ट कुंडेवाल संघाने धडक मारली. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला तर धीरज स्मृती याच गावातील आपण पाहिलं तर एक चांगला संघ मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय झाला आहे आणि आज एक संघ मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. ओव्हर क्रमांक 2 सिद्धेश ठाकूर पहिला चेंडू फेकेल. प्रतीकचा रिवर्स अटेम्प्ट केलाय. तत्पूर्वी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 3 क्षेत्ररक्षक पोहोचतील. चेंडू मात्र आपण पाहिला तर इथे काय घडलाय डान्सिंग डाऊन पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिसरा पंचांचा रिवाय सर तिसरं पंच पाहायचंय आपण. इथे तिसऱ्या पंचांची मागणी आहे. आमच्या पंचांचा रिवाय या स्पर्धेमध्ये पाहतो आपण. पाहिलं जाते पाहिलं जाते पाहिलं जातोय स्क्रीन मध्ये चेक केला जातोय. चेक केला जातोय 2 मिनिटं. या संजय मात्रे सर तिसरे पंच आमचे येतील कारण पंचांचा रिवाय या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून तेच सांगितलं जातोय. चेक केला जातोय पाहिला जातोय. जर सेफ असेल सेफ आहे. इथे आपण पाहिलं तर 2 धावसंख्या आल्या. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचली. गोलंदाज सिद्धेश ठाकूर गोळीच्या मार्कवर. सामोरे प्रतीकचा हा फटका रिवर्स अटेम्प्ट केलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये येईल. तत्पूर्वी इथे काय घडलाय. आता मात्र चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. पाहायचं आहे
अंपायरने पंचाने दिलाय चौकार आहे. तर 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. आपण जर पाहिला तर पूर्वार्ध चालू आहे. युवा शान अक्षित 11 नांदगाव आणि त्यांच्या समित ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई. गोलंदाज सिद्धेश ठाकूर ओव्हर क्रमांक 2 अत्यंत आपण पाहता. समोर फलंदाज प्रतीक आणि मनीष पडगे ही जोडी आपण पाहता नांदगाव संघाची. एका साईडला गोलंदाज सिद्धेश ठाकूर. षटकातील पुढचा चेंडू फेकेल. आताचा चेंडू आपण पाहिला तर झेल घेण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी एकदा कंप्लीट झाली आणि पाहता पाहता इथे फलंदाज मात्र बाद होतोय. प्रतीक दुसरा झटका मिळेल नांदगाव संघाला. जय शिवराय. संतांची भूमी आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य. आपण विचार केला तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका, उळवेलोड शहर आणि त्यानंतर मात्र या मोराबे गावामध्ये रंगताना आपण पाहतात एक ट्रॉफी भव्य दिव्य लागेश्वर ट्रॉफी 2025 आपण एन्जॉय करतात. चला जास्त उशीर घेऊ नका कारण वेळ मात्र फार कमी होत चाललाय. हे मात्र आयोजकांचं लक्ष असेल जास्तीत जास्त की वेळ वाचवा आणि आम्हाला सामने खेळले पाहिजेत. भरपूर सामने येतात आपल्याजवळ. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 बाद 15 या आकड्यावरती पोहोचली. नवीन फलंदाज सुजल भगत येतोय. डावकर्त्याचा फलंदाज सुजल भगत आणि मनीष पडके. संघाची धावसंख्या आपण पाहिला तर 2 बाद 15 या आकड्यावरती. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 अत्यंत सिद्धेश ठाकूरला पाहता तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश फेकण्यासाठी सज्ज. सुजल भगतचा फटका आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मात्र मिडविकेटच्या रिजन मध्ये चेंडू येईल. चांगल्या प्रकारे पकडला जातोय. पैकी पर्यंत एकदा कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या इकडे पुढे. संघाची धावसंख्या पोहोचली 2 बाद 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या स्कोरवरती पाहता पहिला सत्र चालू आहे आणि या षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू 3 ओव्हरची मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकेल तो जय बापदेव 11 पाली संघापुढे मात्र खेळताना पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि त्यानंतर मात्र टॉप 3 साठी तिसरा संघ क्वालिफाय होईल. स्ट्राईक वरती येतोय मनीष पडके. गोलंदाज सिद्धेश ठाकूर. षटकातील पुढचा चेंडू. आताचा फटका आपण मनीष पडकेचा पाहू शकाल. ब्लॅक स्क्रीनला मानवंदना दिली आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. दणदण करता षटकार. बाप षटकार आला. आपण पाहिला मनीष पडकेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 2 बाद 22 आकड्यावरती. शेवटचे चेंडू आपण पाहिला तर सिद्धेश ठाकूरचा. मनीष पडकेने रिव्हर्स अटेंड केलाय. लाजवाब आणि त्यानंतर मात्र हा चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. तर नक्कीच इथे 2 ओव्हर कंप्लीट झालीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली
हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, थोडासा विद्युत प्रवाह खंडित झाल्या कारणानं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. अर्थातच धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आहे. धावा आणि चेंडूंचं अंतर आपण पोहोचूया मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. लावडा फील मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. दडपण आहे दोन्ही संघांवर. 11-24 ची आवश्यकता होती. आता 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत, कामगार नेते म्हणून त्यांच्या समोर एक मोठं नाव देखील अगदी या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कामगारांसाठी अग्रेसर असणारे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक दौरे करणारे व्यक्ती म्हटलं तर महेंद्र शेठ घरत साहेब. या मैदानासाठी बहुमूल्य त्यांचं योगदान राहिलंय. हे मैदान जो आहे या मैदानाला सोडवण्याकरता सिडको विरोधात अनेक वेळा खरं तर प्रत्यक्षात लढे देऊन हा मैदान सोडवण्याचं त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. मग कधी ऐनवेळीस पोलीस स्टेशनची पायरी देखील चढावी लागली. असा हा मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम टोला आहे ब्लॅक स्क्रीन जवळ. वॉट कॅच, अप्रतिम झेल. इथे मात्र टिपला जातो इवान शॅन अक्षित नांदगाव संघाचा क्षेत्ररक्षक आदित्य फडके. व्हेरी गुड कॅच. चेंडू आणि धावांचं अंतर बघायचं झालं तर आपल्याला आता 9 चेंडू आणि 24 धावा. महेंद्र शेठ घरात मॅच खूप रफ अँड टफ आहे आणि एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. 40+ मध्ये देखील महेंद्र शेठ घरात एक क्रिकेट खेळतायत. त्यामुळे त्यांनाही मॅच पाहायला आवडेल असा हा सामना आपल्या भेटीला येतोय. चेंडू आणि धावांचा अंतर 9 चेंडू 24 धावा. आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरात यांचा शुभ सन्मान. या मुख्य व्यासपीठावर लांगेश्वर 40+ सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष तथा मोरावे गाव तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमदादा कोहली, सर्व लांगेश्वर 40+ चे सर्व आयोजक सर्वांच्या उपस्थित महेंद्र शेठ घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान होत आहे. नऊ चेंडू आणि 24 धावा. नेक्स्ट बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आली आहे. आपण पाहत आहोत पुष्पहार परिधान करून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भव्य दिव्य असं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर वस्त्र अलंकार म्हणजेच मायेची आणि प्रेमाची ही शाल साहेबांच्या अंगावर परिधान करून जोरदार टाळ्यांनी आपण करूया महेंद्र शेठ घरत साहेबांचा शिव सन्मान. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. महेंद्र शेठ घरत यांचं बहुमूल्य योगदान या मैदानाकरता राहिलं. आमच्या आयोजन कमिटीनं खूप चांगली माहिती देण्यात दिली आहे की आजकाल बघितलं तर जेवढी प्रगती झाली आहे, जेवढी प्रगती शहरीकरण झालं, तेवढं मैदानांचा अभाव मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ते मैदानासाठी बहुमूल्य योगदान देणारे महेंद्र शेठ घरात रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साहेबांना विनंती करेन, मॅच ही तेवढी रंगतदार आहे आणि तुमचं मनोगत ऐकायला देखील आम्ही आतुर आहोत. स्कोर आहे धावफलकावर धावसंख्या बघितली तर येणारे 6 चेंडू आणि धुतुम संघाला 23 धावांची आवश्यकता. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 40+ या मॅचेस सुंदर अशा लांगेश्वरच्या मैदानावर मोरावकरांची एकजूट काय असते ते या मैदानाच्या निमित्त मला दिसली आणि म्हणून हे मैदान सुटलं. लांगेश्वर जागृतीचं देवस्थान आहे. दर सोमवारी मी येत असतो आणि लांगेश्वरच्या नावानं सातत्यानं या क्रिकेट टुर्नामेंट गेली 50 वर्षापासून होतात. तर लांगेश्वरच्या नावानंच नेहमी यांचा संघ मोरावेचा मी पाहिला
आणि निश्चितपणे चांगलं आयोजन. मदननं सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मान ठेवला आहे. बाहेरच्या पुढाऱ्यांचे पण फोटो लावलेत, पण गाववाल्यांचे लावलेत, त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. सुंदर मॅचेस, चांगली मॅच चालू आहे. जास्त वेळ घेत नाही, शुभेच्छा देतो. पण मोराळचा मैदान हा माझ्या दृष्टीनं अखेरचा मैदान झाला, कारण अजून पुढचं मैदान. काल मला उलवा जेव्हा नाईट मॅचेस होत्या तेव्हा अनेक लोक बोलले का तुम्ही मैदानाचं काय बोलले नाहीत. मी बोललो मैदान जो आता प्रकल्पग्रस्त जे आहेत, चांगली बाउंड्री गेली, दोघांचा मिसफील्ड झाली खऱ्या अर्थानं, परंतु उलवा, तरगर, गणेशपूर, कोमट भुजे आणि ही सर्व गावं जी विस्थापित झाली त्यांचा एक मैदान आपण मागणी केली का जी शेलगरची आहे तर गुरुचरण जमीन 80 एकर शिडकोला फुकट चाललेली आहे, त्याच्यामध्ये 5 ते 6 एकर जमीन एकत्र द्या, एक मोठा मैदान. जसं आपण रामशेठ मैदान आपण जे शिवाजीनगरला आपण कोपर फाट्यावर सोडलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवायचा आहे आणि तिथे एक 5-6 एकर जमीन आपण सोडून दिली. हा एक ऐतिहासिक निर्णय. जे काय झालं ते सगळं गव्हाण भागामध्येच झालं आहे, कारण गव्हाण भागामध्ये आपण पक्षपंथ बघत नाही. रामशेठ आहे, जयम म्हात्रे आहे, महेंद्र गतके, अरुण भगत किंवा इतर. आम्ही इथं आपण समाजासाठी सगळे एकत्र येतो म्हणून आपल्याकडे मैदानं जास्त आहेत. जसं आपण गव्हाणचा मैदान सोडवला, कोपरचा सोडवला, लढाई आपली असते, सगळे एकत्र येऊन लढतो आपण. म्हणून मोराळ्याचा सुंदर मैदान जेव्हा आला, मैदानाला फार लोकांचा विरोध नव्हता, गाववाले त्यात होते ना, आपलेच लोक विरोधात होते. अगदी रामशेठची मशीन आलेली परत इथून गेली, त्यांना पण डाव महेंद्र गरतवर आणि मोरावकरांवर विश्वास नव्हता. परंतु आपण सांगितलं मागच्या वर्षी बघा आपल्या नशिबात ह्या कोस्टल रोडचा काम सुरू झाला, जयकुमार कंपनी आली आणि आपला काम आसान झाला. आणि मग म्हणून गेल्यावर सांगितलं मदन नाईट मॅचेस, पहिल्या मॅचेस भरवा 1 लाख रुपये मी देईन, कारण मला मॅचेस भरून एकदा मैदान सुरू करायचं होतं आणि ते मैदान सुरू झालं. आणि म्हणून आता माझं काम सुरू देणं होतं. शेलगर मैदान झालं, गव्हाणचा झाला, कोपरच्या मैदानातले प्लॉट काढले, धुतुमकरांचं आता मैदान सोडवायचं आहे, तो मॅनग्रोजमध्ये आहे. आपण जाहीर केलं आहे का धुतुमचं मैदान सुटलेलं आहे, पण तरी मॅनग्रोजचं असल्यामुळे परवा MDना भेटून सांगितलं का हा आमचा 50 वर्षापासूनचं मैदान आहे ते सुटलं पाहिजे. आणि माझं म्हणणं तेच आहे, UPLमध्ये तेच सांगितलं. 2-2 आमदार आहेत, खासदार आहेत, मतदानादन देताव, पैसे तिघांचं पण घेताव. हे वेळेला 130 कोटी रुपये आपल्या मतदारसंघाने खाले, माहीत आहे ना. 4,000 प्रीतमचे घेतले, 4,000 का 2,000 प्रीतमचे, 2,000 महेश बालदेचे, 1,000 काय मनोहरचे. तुमची चूक नाही, हेच येऊन द्यायचे, पैसे घ्या, आमची पाकिटं घ्या. म्हणजे लोकांची आणि मतदारांची बिलकुल चूक नाही, पैसे तुमचेच आहात. या इकडून तिकडून कमवलेले कुणी कामातून याच्यातून तर ते पैसे आले, पण पैसे आल्यानंतर कामं विकासाची झाली पाहिजेत, आपलं अस्तित्व टिकला पाहिजे. आणि मोराळ्याचं मैदान सोडवल्याबद्दल मला स्वतःला त्याच्यामध्ये अभिमान आहे का आपण नुसतं मैदान सोडून चालणार नाही, तर समाज मंदिर इथं बांधायचं आहे. गावाच्या शाळा अजून आपली राहिली, अनेक गोष्टी आहेत. देबी पाटलांचा नुसता फोटो नाही, नाव पण लागलं पाहिजे आणि ते लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अजूनही लागेल असं मला वाटतंय. आणि म्हणून त्यांनी एक मोठं कार्य केलं आहे का 5% विकासाचे पैसे या गावांसाठी दिले जाईल एकूण टर्नओव्हरच्या. ते पैसे मिळाले नाही आपल्याला. आणि म्हणून आता मी जास्त न बोलता सर्वांना शुभेच्छा देतो. शेवटची ओव्हर महत्त्वाची आहे, एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 चेंडू 7 धावांची गरज होती आणि एका धावेनं भैरवनाथ धुतुम संघाला पराभूत व्हावं लागलं. क्या बात है, जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगला गेला. एका धावेची किंमत काय असते साहेब मोजावी लागेल. एका मताची किंमत काय असते एखाद्या आमदार खासदाराला विचारा, एका मार्कची किंमत एखाद्या विद्यार्थ्याला विचारा. टॉस उडवण्यासाठी नांदगाव विपक्ष पाली, जय बापदेव 11 पाली विपक्ष युवांश आणि अक्षित 11 नांदगाव. जरा टॉस करणे तिथेच करा पाहिजे तर मदन शेठ टॉस करून घ्या तिथेच. आणि या सामन्यामधला सामनावीर
मनीष फडके 7 चेंडूमध्ये 23 धाबा ही उत्कृष्ट फलंदाजी करणारा मदन शेठ. आता किती ओव्हरचे मॅच? हा सामना 3 त्यानंतर 2-2. चला टॉस केला जाईल.